तारे जमीन पर चित्रपटामध्ये ना तो मुलगा असतो ईशान अवस्थी, तो अत्यंत ॲडव्हर्सिटीतून जातो डिस्लेक्सियामुळे. त्याला सगळे डफर बोलत असतात. त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो. पेरेंट्सला त्याच्यावरती कॉन्फिडन्स नसतो. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती असा येतो, त्याचा सर निकुम सर, जो आमिर खानने प्ले केला आहे, आणि त्याचं पूर्ण आयुष्य बदललं जातो. त्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो, एक ऊर्जा येते. आणि हे केवळ मूव्हीची स्टोरी नाही आहे, ह्याच्यामागे सायकॉलॉजिकल पूर्ण थिअरी आहे. इमा वॉर्नर नावाच्या सायकॉलॉजिस्टने अशाच प्रकारच्या जवळपास 700 मुलांवरती स्टडी केला. ही सगळी मुलं गरिबीतनं आलेली होती, काही फॅमिली डिस्प्यूट्स होते, प्रॉब्लेम्समधून आलेली होती, आणि अशा मुलांमधले जे अनसक्सेसफुल झाले ते बाजूला तिने काढले. जे सक्सेसफुल झाले त्या लोकांच्या बॅकट्रॅक केल्या स्टोरीज, आणि त्याच्यातनं फाइंड आउट केलं की या सगळ्या मुलांना एज्युकेशन सेम होतं, त्यांचा राहण्याचा जो माहोल होता, जिथे राहत होते ते सगळं सेम होतं, त्यांचं जेवण खाण राहणीमान हे सगळं सेम होतं. मग नेमकं त्यांच्यामध्ये ज्या सक्सेसफुल लोकांमध्ये काय वेगळं होतं? त्या सक्सेसफुल मुलांच्या मागे एक कोणतरी अशी व्यक्ती होती जो त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करते की आय बिलीव्ह इन यू, आणि त्या एका व्यक्तीच्या विश्वासामुळे ते अनसक्सेसफुलवरनं सक्सेसफुल झाले. आणि हे असणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हा रोल टीचर प्ले करू शकतो, बऱ्याच वेळा हा रोल मेंटर्स प्ले करू शकतो, पण बहुतांशी वेळी पालक म्हणून, पेरेंट्स म्हणून आपण हा रोल प्ले करणं अत्यंत गरजेचं आहे. आपली मुलं कितीही ॲडव्हर्सिटीमध्ये असतील, कितीही प्रॉब्लेममध्ये असतील, तरी आपण त्यांच्या मागे उभं राहिलो की होय, माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. हा केवळ एक कॉन्फिडन्स त्यांचं लाईफ बदलू शकतो, त्यांना डिस्कवर स्वतःला करण्यामध्ये मदत करू शकतो, आणि जग जिंकण्यासाठी त्यांना तयार करू शकतो.